सरता क्षमा मागून बोलेल, पण बोलेल. आम्हाला मित्राला आणि मैत्रिणीला बोलायला तासन तास वेळ आहे, पण मायबापाला बोलायला 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. मायबाप तरसतात, बाळू कसा आहेस रे बाळा, कसा आहेस बाळा, फोन करत जा, 2 मिनिटं बोलत जा बाळा. मुलगा म्हणतो, आई बाबा माझे एक्स्ट्रा क्लास सुरू आहेत, डिस्टर्ब करत जाऊ नका, तुमचा फोन आला ना माझा अभ्यास होत. मायबाप तरसतात आपल्या लेकराला बोलण्यासाठी. इकडे शेतामध्ये राबराब राबतात, त्यांनी सांगितलेले पैसे त्याला पाठवतात. मुलगा इकडे कोणते एक्स्ट्रा क्लास करतो. मला एक भेटलेला मुलगा, महाराज याच्यावरती अवश्य बोलत जा, मी दिल्लीला जात असताना ट्रेनने प्रवास करतो, तो ते बिचारा जम्बूला चालला होता, फौजी होता. बाबा यावरती बोलत जा. मी माझ्या डोळ्याने बघितले, मी कॉलेजला असताना हेच झालं. मायबाप पैसे पाठवतात, मुलगा फोन करतो, बाबा मला अमुक अमुक फीस भरायची, 5,000 पाठवा, 10,000 पाठवा. पिता कुठलाच विचार करत नाही मायबाप. तो बाप आपल्या लेकराच्या प्रेमापोटी, खरंच माझ्या लेकराला पैसे लागत असतील, शिकतोय तो, मी शिकलो नाही, माझ्या लेकराला तर शिकू म्हणून वाटेल तेवढे पैसे पाठवतो. पण त्या पैशाची विल्हेवाट तो मुलगा कशी लावतो हे त्या पित्याला काय माहिती. तो बाप पिताश्री आपलं धर्म कार्य करतोय, आपला व्यवहार करतोय, आपलं कर्तव्य पार पाडतो, पण त्या मुलाचा सुद्धा धर्म आहे. ज्या अर्थी माझे पिता, ज्या अर्थी माझे वडील एवढे कष्ट करतात, राबराब राबतात, शेतामध्ये कष्ट करतात ना, अरे स्वतःच्या पोटाची खळगी करून आपलं पोट भरतात, स्वतः फाटके वस्त्र धारण करतात, पण मला नवे वस्त्र धारण करण्यासाठी, नवे वस्त्र घेण्यासाठी पैसे पाठवतात. अरे माझी आई एवढे काम करते, एवढे कष्ट करते ना, माझे पिता एवढे कष्ट करतात ना, त्याही कष्टाचं मी चीज करेल. पुण्याला गेलो ना, रात्रंदिवस अभ्यास करेल, आई बाबाला कधी पैसे मागणार नाही, आई बाबाला कधी दुःख सांगणार नाही, आई बाबाला कधी बोलणार नाही. अरे मला जर लागलं ना तर मी थोडंसं काम करेल, माझं मी भागवेल, पण आई वडिलाच्या कष्टापासून, आई वडिलांना कष्ट मी देणार नाही, आणि त्यांनी जेवढे आयुष्यभर कष्ट केले त्या कष्टाचं चीज केल्याशिवाय मी राहणार नाही. याला मुलगा म्हणतात. नाव विसरलो ताईसाहेब, जे मी बोललोय ना त्यापैकी तुमचा मुलगा आहे, काळजी करू नका, तुमच्यावरती भगवान बिलेश्वराची कृपा आहे. या कलियुगामध्ये अशी मुलं मिळणं फार कठीण आहे. नाही तर इकडे पप्पा पैसे पाठवतात, तिकडे मुलगा काय करतो. बापाला वाटतं शिकायला गेला, अरे हे वेगळं शिकतं. यासाठी शिवमहापुराण ऐकायचं, यासाठी माझी भागवत कथा ऐकायची, यासाठी माझं श्रीराम कथाचरित रामकथा ऐकायची. पिताजी आले ना, मोठा माणूस कोणी असू द्या, मोठा माणूस आला ना, आपण उठून उभं राहावं. मोठ्याच्या बरोबरीला सुद्धा बसू नये, नियम आहे, शास्त्र आहे. पतीने पत्नीच्या बरोबरीला कधीच बसू नये हे शास्त्र आहे. पत्नीने पतीच्या बरोबरीला कधीच बसू नये हे शास्त्र आहे. आज पत्नी सोफ्यावर बसते आणि पतीला पायाजवळ बसवते, हा भाग वेगळा आहे, हे कलियुग आहे. पत्नीने पतीचे चरण दाबावे, तिच्यामध्ये तिचं हित आहे, त्याच्यामध्ये तिचं हित आहे. लक्ष्मी माता भगवान नारायणाचे चरण दाबते. आज दृश्य वेगळं आहे. इथे लक्ष्मी मातेच्या हातामध्ये भगवान नारायणाचे चरण आहेत. लक्ष्मी माता पायथ्याला बसली आणि लक्ष्मी माता नारायणाची सेवा करते. इथे उलट आहे. इथे लक्ष्मी झोपली, नारायण लक्ष्मीचे चरण दाबतोय. हे कलियुग आहे. या कुछ भी हो सकता है प्यारे, कलियुग है. पतीच्या बरोबरीला पत्नीने बसू नये, हा हे शास्त्र आहे, नियम आहे. मग पती पतीपेक्षा काही कमी आहे नाही बाप, ती अर्धांगिनी, तिचा तो अधिकार आहे. पण शास्त्र बोलतं पतीचा सन्मान मोठा आहे पत्नीपेक्षा. कारण पत्नीमुळे पती नाही, पतीमुळे पत्नी आहे. स्त्री किती सुंदर आहे, फार सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, पण कपाळाला कुंकू लावण्याचा तिला अधिकार नाही.
काय सौंदर्य करायचं. पत्नी तेव्हा शोभते जेव्हा तिच्या कपाळावरती कपाळावरती सौभाग्याचा टिळा आहे, भांगामध्ये सेंदूर आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. सौभाग्याचं लेणं तिच्या अंगावरती जेव्हा असते ना, कशी असो ती सुंदर दिसते. आणि किती जरी सुंदर असली आणि सौभाग्याचं लेणं जर तिच्या अंगावरती नसेल ना, तर ती सुंदर असलेली सुद्धा क्रूप दिसत असते. म्हणून पत्नी पतीमुळे नाही, पतीमुळे पत्नी आहे. पत्नीमुळे पती नाही, पतीमुळे पत्नी आहे. म्हणून थोडा दर्जा उंच आहे, सोबत बसू नये. यासाठी भागवत फार गोड बोलतं. कर्दमजींना ज्यावेळेस माता देहुती कर्दमजींना द्यायची म्हणून आणि शत्रुपा जेव्हा येतात, देहुती माता आपल्या माता पित्यासोबत आहे, होणारा पती समोर आहे, होणाऱ्या पतीची झोपडी आहे, ही राजाची मुलगी आहे. सोन्याच्या महालामधून झोपडीकडे आली, जंगलामध्ये आली, पतीची झोपडी आहे. पण झोपडीमध्ये असताना सुद्धा पतीचा काय अधिकार आहे हे देहुती मातेला माहिती होतं. कर्दमजी दाढी वाढलेले साधू संन्यासी भगवंताची आज्ञा म्हणून लग्न करायला तयार आहे. भगवंतांनी सांगितलेली मुलगी, तिच्यासोबत लग्न करेल, पण देवाने जरी सांगितलं तरी माझ्या परीक्षेमध्ये जर पास झाली तरच करेल, अन्यथा करणार नाही. काय परीक्षा घेतली? भगवान कर्दमजी 4 आसनं टाकतात. 4 आसनं, ऐका लक्षपूर्वक. 4 आसनं कोणाला? एक होणाऱ्या सासू सासऱ्याला, एक होणाऱ्या पत्नीला आणि एक स्वतःला. 4 आसनं. मुलगी कशी बघावी यामध्ये हा संदेश आहे. पतीचा काय आदर असतो, संदेश. सर्वप्रथम तर जाता जाता सांगून जाईल, मुलगी बघायला जात असताना आम्ही मित्राला घेऊन जातो, सोबत मित्राला नेतो, सर्वात चुकीचं आहे. मुलगी बघितल्यानंतर नवरदेव मित्राला विचारतो, मित्रा कशी वाटली? बायको तुला करायची, मित्राला नाही. संसार तुला करायचा, मित्राला नाही. मित्राला काय विचारतोस? आमचे पप्पा म्हणतात, जा रे दोघं जण तुम्ही मित्र. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. पण हा शास्त्र याला मान्यता देत नाही. मुलगी बघायला जायचं आणि मित्राला घेऊन, कोणी सांगितलं? न्यायचं असेल तर भावाला न्या, बहिणीला न्या, मेवण्याला न्या, आपल्या आईबाबाला न्या, आईबाबा सोबत. भगवान राजा मनू आणि शतरूपा देवती मातेला आणतात. देवती माता